एजे एवढे बदलतील असं वाटलं नव्हतं मला. नाही तर काय, आधी तर एजेंना ती डोळ्यासमोर पण नको असायची आणि आता तिची प्रत्येक गोष्ट पटते. आता तर रेस्टॉरंट मध्ये पण एकत्र असणार दोघं. मला तर वाटतं आता श्वेता बोलत होती ना तेच बरोबर होतं. ही लीला आपल्या काना मागून आली आणि तिखट झाली. हा, मी काय बोलताय तुम्ही? ती दारातून आली ना, कानामागून कशी येईल? सरू सिच्युएशन काय आहे? हो पण मी आता आपल्याला काहीही करून ना एजेंना थांबवायला हवंय. आता ही लीला जशी घरी सासूगिरी करते ना तशी रेस्टॉरंट मध्ये दादागिरी करेल. हा 2 कॉफी आणि एक रेड सॉस पास्ता विदाउट मशरूम, एक मार्गरेटा पिझ्झा आणि एक बन गार्लिक राईस. 2 कॉफी आणि काय म्हणालात सर? एक रेड सॉस पास्ता विदाउट मशरूम. रेड सॉस पाच विदाउट काय सर? मशरूम. मशरूम. मला तर वाटतं ना आतापर्यंत तिला स्वतःची केबिन मिळाली असेल. मग काय मॅडम टेचात ऑर्डर सोडत असणार. सर पण कुठला पिझ्झा? मार्गारिटा. मार्गरिटा. झालं ना की अजून काही होतं सर? एक बन गार्लिक राईस. हा पण एजंटच्या हॉटेलमध्ये जळलेलं खाणं विकतात आणि म्हणे मला स्वयंपाक येत. थँक्यू सर. घरात एजे आणि आजी ऑलरेडी तिचं सगळं ऐकतात. आता रेस्टॉरंट मध्ये सगळे तिच्या पुढे मागे करत असणार. तिला काय हवं नको ते बघत असणार. थैंक यू. एक्सक्यूज मी, ये टेबल जरा साफ करा. येस. ओके सर. थैंक यू. सरू तुला कळतंय का? बघता बघता लीला या घराची रेस्टॉरंटची मालकीण होईल. हा त्याच्यानंतर मग आपल्याला तिचे ऑर्डर्स फॉलो करावे लागतील. मग आपल्याला तिच्या पुढे मागे करावे लागेल. हे असं सगळं झालं तर आपण काय करायचं? नाही 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 वहिनी, असं काही होणार नाही. तुम्ही असं काही बोलू नका. आपण असं होऊच द्यायचं नाही. आणि त्या लीलाच्या ऑर्डर्स आपण नाही पाळायच्या. हो सरू, आपण ना वेळीच लीलाला आवडायला हवं. आपण एजंटशी बोलायला हवं लवकरात लवकर. हा बरोबर आहे. पण एजंटशी बोलणार कोण? मला एक कॉफी द्या. माझ्या केबिन मध्ये ठेवून दे. ओके सर. लीला, तू इथे? आणि अगं हे काय करतेस? ते टाक हातात ना पहिले. अहो नाही, मी आजपासून इथे काम करते. अगं पण असं काम म्हणजे काही बाबा बोलले नाहीत का? त्याचं काय की काय करतेस लीला? एजेंनी माहेरी पैसे दिले, सगळं सांगून टाकणार आहेस का यांना? तुला सासरच्यांपासून तू हे काम का करतेस हे लपवावंच लागणार आहे. बाबांच्या स्वाभिमानासाठी, तुझ्या स्वाभिमानासाठी. मला ना रेस्टॉरंटमध्ये काम करण्याचा अनुभव हवा होता, पण मी आधी असं काहीच काम केलं नाहीये, म्हणून एजंटनी मला हे काम दिलं. आणि कसं आहे, आपल्याला कुठलंही काम शिकायचं असेल तर अगदी बेसिक पासून सुरुवात करायला हवी ना, म्हणून हे काम करते मी. मला खरंच काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला कॉफी हवी आहे ना? थांबा आणते. लीला, तू कितीही टाळलंस तरी खरं कारण काय आहे ते मला माहिती आहे. एजेंनी तुला वेटरचं काम देऊन वास्तविक माझं काम सोपं केलंय. आता बघच, पुढच्या 7 दिवसात मी असं काही चित्र पालटीन की तू सुद्धा माझ्याच टीममध्ये असशील.
बोला. किशोर दादा, गेस व्हॉट, अरे आम्हाला एका क्लाउड किचन सोबत काम करायची संधी मिळाली आहे. आता त्यांना एक जागा घेऊन द्यायची, म्हणजे ते त्यांचं किचन सेटअप करणार. म्हणजे किचन त्यांचं, बाकी पॅकेजिंग मार्केटिंग हे आम्ही बघणार. अरे इन शॉर्ट काय तर ऑर्डर मिळवण्यापासून ते पूर्ण करेपर्यंतची जबाबदारी आमची. वा, क्या बात आहे. आता मी सांगतो तो फंडा वापरा. कसला फंड आहे रे किशोर दादा? आय मीन टू से की हे क्लाउड किचन तर आता नवीन आहे, मग ऑर्डर्सची रांग वगैरे कशी लागेल? अरे मी आहे ना. घरी आल्यावर बोलू. ओके. ओके ओके किशोर दादा, भेटूयात आपण. या, सी यू. सांगतो तुम्हाला फंडा. तुम्हाला रस्त्यावर आणायचा फंडा. माझे पैसे हे तो चोर चोर हे चोर चोर तू एक काम कर, तू चेक मला दे, उद्या बँकेत जातो, पैसे काढतो, त्या साळुंकेला देतो, विषय संपवून टाकतो. दे. नाही नाही, सगळं तुमच्या मनासारखंच होणार आहे, पण मी करणार आहे. माझे पैसे गेले. 18 लाख रुपये गेले. साळुंके येईल पैसे मागायला, त्याला काय देऊ मी? आणि याचे त्यांना काय सांगू मी, कुठे गेले पैसे? देवा. तरी सांगत होते मला की मी जातो बँकेत, मी काढतो पैसे, पण नाही तू ऐकलं नाहीस. तू त्यांना म्हणालीस नाही नाही मी जाते, मी काढते पैसे. आता काय करू, कसं सांगू? पैसे गेल्याचे घरी सांगायलाच नको, नाही तर तोंड दाखवायला जागा उघडत नाही. देवा. कालिंदी कालिंदी, डोकं वापर काहीतरी ठरवावं लागेल. ना घरी काय सांगायचं, ठरव आणि जा. आजी 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 कुठे आहेत? लीला, आजी 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 मी आले. हो कळलं मला तुझ्या आवाजावर ना, पण आजचा दिवस कसा गेला सांगशील की नाही? आजी खूप छान झाला. अरे वा. मला तुम्हाला सगळं सांगायचं. मग सांग सांग. नाही नाही, इथे नाही, आपण आज जाऊया. आत कशाला? चला ना प्लीज प्लीज, चला 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 चला. बघितलं, आपल्या समोर बोलायचं नाही म्हणून आजीनं कशी आत घेऊन गेली ते. हो ना. नाही कसं आहे ना वहिनी, आजी आणि तिची एक टीम आहे ना, म्हणून. एक दिवस रेस्टॉरंटमध्ये गेलीये तर एवढा तोरा दाखवते. विचार करा, रोज जायला लागली तर काय होईल? या घरात एवढं सगळं घडतंय आणि काय ग लक्ष्मीताई, तुमच्या त्या दुर्गा वहिनींना काही फरक पडतोय या सगळ्याचा? इथे घराची सगळी सत्ता त्या लीलाच्या हातात जाते आणि त्यांना काहीही पडलेली नाहीये त्याची. हा, आलो आलो. तुम्ही या ना. कालिंदी ताई आहेत का? नाही, कालिंदी घरात नाहीये, पण तुम्ही आत तर या ना. या ना. नाही नको, मला त्यांना भेटायचंय. दुर्गा मॅडम, असं काय करताय तुम्ही? या ना, या ना, आत या. या या या. बस, मी पाणी आणतो.
कालिंदीने पुन्हा काही गडबड तर केली नसेल ना, की यांना लीलाबद्दल काही बोलायचं असेल? दुर्गा मॅडम, सगळं ठीक आहे ना? ठीक आहे का तुम्ही मला सांगा. म्हणजे मी नाही समजलो. तुम्हाला कसं समजणार? कालिंदीताई तर मॅडम, अरे कालिंदी, बरं झालं तू आलीस, सगळं तुलाच भेटायला आल्यात. हो, कारण त्या दिवशी तुम्ही आमच्याकडे नाही, बसा ना, बसा. आओ चहा आणा. हा? नाही नको, थँक्यू, चहा नकोय मला, थँक्यू सो मच. ते हे नानकटाई चे ऑर्डर आहे ना आपल्याला. हो, झालं ना. ज्या ऑर्डर सांगितल्या होत्या त्या सगळ्या पॅक करून ठेवल्या. झालं काम ते. आणि तसंही आता तुम्ही म्हणालात ना की ह्यानं माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून. हा. तर बायकांमध्ये तुम्ही बसणार आहात का बोलायला? सांगा. आलो. लवकर या, लवकर या. बसा बसा बसा. तू आधी बस. हो. हा. चला सांगा आता काय सांगणार होती. सगळं सविस्तर सांगायचं, मला सगळं ऐकायचंय. आजी मला पण तुम्हाला सगळं सांगायचंय. आजी आज ना मी खूप म्हणजे खूप खुश आहे. तुम्हाला माहितीये आज मी किती ऑर्डर्स घेतल्या, त्या सगळ्या न पाडता नीट सर्व केल्या, किती टेबल साफ केली, तुम्ही तो ओळखू पण शकणार नाही. अभिरामनं तुला ही सगळी कामं सांगितली करायला? मला वाटलं होतं तो तुला ऑफिसचं काही काम सांगेल. पण नाही ना आजी, त्यांनी ना मला आधी तर एक युनिफॉर्म दिला हा, आणि त्याच्यावर आपल्या हॉटेलचा लोगो पण होता. तो घातल्यावर ना मला खरंच खूप छान वाटलं आजी. आणि खरं सांगू का, असं एका जागी बसून करायचं काम असतं ना तर मला बोरच झालं असतं. आणि तुम्हाला माहितीये माझे बाबा ना मला नेहमी म्हणायचे की माणसाने ना असं झटून काम करायचं, म्हणजे समाधानही मिळतं, मन प्रसन्नही राहतं आणि रात्री छान झोपही लागते. आज तसं झालंय माझं. खूप दिवसांनंतर छान दमून मस्त झोप लागणार आहे मला. बापरे लीला, मी सांगू, मला तुझ्यावर खूप अभिमान वाटतोय. ते खरंच माझ्या अभिरामना कधी कामामध्ये नाती आणली नाही. अगदी लीला या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या, पण त्याची तत्व जपणारी बायको त्याला मिळाली आहे. हे बघून खरंच खूप आनंद होतोय. खूप खुश आहे मी आज. लीला, तू म्हणजे ना माझ्या अभिरामच्या आयुष्यात आलेले खणखणीत नाणं आहेस. आपलंच नाणं खोट आहे. ही कालिंदी कधी काय करेल, कशी वागेल याचा काही नेम नाही. पण दुर्गा मॅडम ना नक्की काय बोलायचं असेल कालिंदीशी? आणि कालिंदी तर बँकेतून पैसे आणायला गेली होती ना? अरे मग घरी आल्यावर तिच्या हातात पर्स का नव्हती? हे काय चाललंय तुझं? हे काय चाललंय तुझं कालिंदी? तू दुर्गा मॅडम कडनं पैसे कशाला घेतेस? नाही, ते घेतले नाही आहेत मी. अहो नाही काय, कालिंदीताई तुम्हीच आला होतात ना आमच्या घरी पैसे मागायला. काय? अहो लीलाचे बाबा याच आले होते आमच्या घरी एजंट कडून पैसे मागायला. घ्या ना पैसे, असं काय करताय? तुमच्या डोक्यात काय चालू असतं हे तुमचं तुम्हालाच माहित. पण कुठेही पकडले गेलो तर मी नामा निराळी राहणार
एवढं तर तुम्हाला कळायला हवं होतं. कालिंदी पैसे दे इकडे. कालिंदी पैसे दे इकडे. कालिंदी दे. कालिंदी घ्या 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 पैसे. दुर्गा मॅडम माफ करा, हे पैसे तुम्ही ठेवून घ्या. हो तुमचेच पैसे आहेत ते. आधीच एजने आम्हाला पैसे दिल्यामुळे आमच्या मनावर आमच्या डोक्यावर खूप ओझं झालंय. काय एजंटकडून पैसे घेतलेत म्हणजे? हो दुर्गा मॅडम, कसं ना आम्हाला कर्ज झालं होतं. एजने जेव्हा कळलं की आम्हाला कर्ज झालंय तेव्हा एजने आम्हाला ब्लँक चेक दिला आमचं कर्ज फेडण्यासाठी. 18 लाख रुपयाची रक्कम आम्हाला दुसऱ्याला द्यायची होती. आता तुम्ही हे पैसे दिलेत ना तर ते ओझं आणखी वाढेल. तेव्हा प्लीज लीला थांब. तुला एजेंनी नक्की काय काम दिलंय? तुम्ही हे विचारायला थांबवलंय का मला? नाही, कसं आहे ना, मी दिवसभर खूप काम करून दमून आले. त्यामुळे आता कामाबद्दल परत इथे घरी काही बोलायची माझी अजिबात इच्छा नाही. नाही, तुमचं बरं आहे हो. तुम्हाला काय घरी बसून गप्पा मारणं हाच काय तो विरंगुळा ना. पण माझं असं नाहीये, मला खूप काम होतं. मी जाते जरा फ्रेश होते. थांब, आमचं बोलून झालं नाही अजून. आता अजून काय विचारायचंय? मला सांग, तू नक्की कुठे बसून काम करतेस? आणि एजंटने तुला पर्सनल केबिन दिलीये? केबिन केबिन वाटतं यांना. दहा बायदाचा खुराडा नाहीये काही. अशा छोट्याशा जागेत ना जीव घुसमटला असता माझा. अख्खा मजलाच दिलाय मला, इथपासनं तिथपर्यंत. वहिनी, मजला? आणि तुझ्या हाताखालती किती माणसं आहेत? एक मिनिट, तुला कलिग्स म्हणायचंय का? अकरा 12 आणि 20 किती? 32. बरोबर, साधारण तेवढेच. बरं, तुमचं झालंय का आता सगळं विचारून, की अजून काही विचारायचंय? हे कसं आहे, बसून बसून तुम्हाला कंटाळा आला नसेल हो, पण काम करून करून मी खूप दमली. एक मिनिट, तू आज एकटी का आलीस? एजंट बरोबर का नाही आलीस? लक्ष्मी मॅडम, अहो आम्ही नवरा बायको असलो तरी सुद्धा कामात ना आम्ही एकदम प्रोफेशनल आहोत. व्हेरी प्रोफेशनल. माझं काम झालं होतं, पण त्यांचं व्हायचं होतं ना. मग एजेस मला म्हणाले की उगाच तात्कळत बसू नकोस, घरी जा आणि आराम कर. खूपच काळजी हो त्यांना माझी. आणि नवऱ्याचा शब्द खाली तरी कसा पाडायचा ना, म्हणून. झालं, जाऊ आता. आणि हो, तुम्ही विचारलं नाहीये पण तरी सांगते. रात्री ना मी फक्त थोडासा वरण भातच जेवीना. त्याचं काय झालं ना, दुपारी एजेंनी आमच्या हॉटेलमध्ये हे स्पेशल आहे ते स्पेशल असं म्हणून इतकं काही खायला दिलंय मला. पोट अगदी भरलंय. येते.